और उसके साथ साथ देखिए बात करेंगे गुरसाइड टीम भी देखिए बात करेंगे समय पर उपस्थित दिखाए हैं। नावा टीम निश्चित रूप से दोनों टीम का स्वागत है। यहाँ से खूब मजा आएगा, क्राउड दर्शक आज शाम तक है। भले ही देर से ये मुकाबला शुरू हो रहा है लेकिन एक बड़ा धमाका रहेगा आज दिन भर। सही राजेश सर देखिए बात करेंगे आज कुणाल दादी सर टीबी आईपीएल अंतरराष्ट्रीय कमेंटेटर्स ग्रामीण का धमाका में हमने देखे निश्चित रूप से जहां पर 1 लाख से ज्यादा व्यूअर्स हैं। आज वो कमेंटेटर देखिए हमारी भाग्य की बात है। साई राजेश सर पिछले में 3-4 सालों से कुणाल दादी सर के साथ साथ है, चाहे डोंबिवली लीजिए, भिवंडी लीजिए, बदलापुर लीजिए, रायगढ़ में इथे दिवा कोलीवाडा क्रिकेट संघ बघा कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंगची नियमावली आहे आणि तुमच्याकडे खऱ्या अर्थाने एक खेळाडू 5 धावाने तुम्हाला सुद्धा इथे दंडित करण्यात आलेला आहे। दिवा कोलीवाडा क्रिकेट संघ क्रिकेटची तुमच्या संघामध्ये ज्या सर्वच खेळाडूंची जी जर्सी आहे, ट्रॅक्स आहे, त्या एकच कलरमध्ये आढळणं गरजेचं आहे। 5 धावाने दंडित केलं दिवा कोलीवाडा क्रिकेट संघाला। और महागुरु सर अगर ये टीम जीतती है तो फिर ये पेनल्टी ड्रेस कोड आपको कंपलसरी अगली मैच में भी लाना पड़ेगा, नहीं तो फिर वो पेनल्टी बरकरार रहेगा। क्या चीज का चर्चा हो रहा है? चलिए जो आयोजन करता हूं कि देखिए कमेटी का जो नियम है उसे पालन करना होगा। जहां पर 1 ओवर की पेनल्टी देखिए ओडोली टीम को दिया गया, तो आपको यहां पर 5 रनों की पेनल्टी है। तो चलिए मैच ऑन कीजिए। यहां से जैसा यहां पर इनिंग कंप्लीट होगा, जो 5 रनों की पेनल्टी है वो निश्चित रूप से यहां पर ओडोली टीम के प्लस हो जाएगा। यहां पर इस खाते में इनिंग के बाद प्राप्ति डिजिटल लाइव देखिए बात करेंगे, जिस लाइव वेबसाइट देखिए बात करेंगे, शुरुआत है सीजन की देखिए बात करेंगे एमएलए ट्रॉफी से लेकर से भारत तथा नागचरी, और वही एमएलए ट्रॉफी देखिए आज भी हम देख रहे हैं उस साठ लीजिए रामचंद्र मडवी प्रतिष्ठान देखिए बहुत अच्छी क्लियरिटी क्वालिटी से। और जो व्यू जो ना अपने पहले दिन इस टूर्नामेंट में बड़ा मजा आया था जीतू दादा, वो क्लिप मैंने अपने करीब रखा हूं निश्चित रूप से। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। चलेंगे मैच की तरफ। यहां से 12:16 में पहली गेंद, लेकिन पहली गेंद के ऊपर देखिए यहां से भलाई देर से आए लेकिन शुरुआत अच्छा कर चुके हैं। कवर के ऊपर से 4 रन। आपको जो कुछ टोटल सेट करना है करना होगा निश्चित रूप से। दोनों अंपायर के अंदर देखिए बातचीत होता हुआ पहला गेंद के ऊपर 4 रन आता हुआ। और क्या चर्चा चल रहा है भाई अंपायर का, थोड़ा सा दुविधा बनाए नहीं, कोई बात नहीं। यहाँ पर से शुरुआत देर से हुआ है। अच्छा देखिए बिग शो देखिए बात करेंगे, कुणाल दाते सर ने देखिए आते ही जिक्र किए निश्चित रूप से बहुत मेहनत लिया गया इस टूर्नामेंट के लिए, क्योंकि इतनी अनुभव उनके पास है। पावर प्ले 2 ओवर रहेगा, आखिरी का जो अंतिम ओवर है पावर प्ले 2 ओवर रहेगा। कुणाल दाते सर से मैंने जानकारी लिया सबसे पहले कि कुणाल दाते सर जब 1 ओवर माइनस हुआ है पावर प्ले कितना रहेगा, और कुणाल दाते सर ने बताया पावर प्ले कंटिन्यू रहेगा। यही फायदा रहता है। देखिए हमारे टेनिस क्रिकेट से अगर एक कमेंटेटर जाकर आईपीएल अंतरराष्ट्रीय दर्जा करता है, फिर उनसे मैंने पहले जानकारी लिया कुणाल सर यहाँ पर नियम क्या रखा जाएगा, और खूब मजा आएगा। यहाँ पर से देखिए वही चर्चा अंपायर भी जानकारी ली, अच्छी बात है। हर कोई वाकिफ रहते हैं, लेकिन हर किसी से सलाह मशवरा कर लेना भी अच्छी बात रहती है, क्योंकि कैलाश पुरजी सर कहा जाए तो खूब अनुभव है। आज भी देखिए ऑल इंडिया ओपन में धमाका मचाते हैं ग्रामीण विंग की टीम है। लेकिन ज्यादातर मैं इस मुकाबले के बारे में जिक्र करूंगा। यहाँ से टीम का स्कोर बात करेंगे 6 रन। कहीं दर्शक ऑनलाइन जुड़े होंगे, उभर की कंप्लीट में हम जानकारी देंगे ये मैच देर से क्यों शुरू हुआ और मैच क्या हालत से चल रही है, लेकिन कोई बात नहीं, एक अच्छा मुकाबला बनेगा। और ये चलिए हल्के हाथों से खेलते हुए यहाँ पर विशाल पाटिल देखिए बात करेंगे, ये वर्ल्ड से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करते हैं। पॉइंट तैनात था यहाँ से, लेकिन गेंद टप्पा खाने के बाद कांटा बदला, यहाँ से 4 रन आता हुआ।
राम पाटील आणि त्यांच्या समवेत नरेश पाटील तलोजा मजकूर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चलिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 10 रन. बहुत बढ़िया शुरुआत कर सकते हैं यहाँ से. 2 चौका 1 डबल और दबाव डालते हुए गेंदबाज अक्षय पाटिल देखिए एक बार तैयार, फिर से एक बार. और इस बार भी देखिए बात करेंगे वाइडिश लॉन्ग ऑफ तैनात है, लेकिन इस कवर में बहुत बड़ी गैप थी. विशाल पाटिल के बल्ले से देखिए और एक आता हुआ 4 रन है. कहते ना जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ एक तरीका बदलो इरादा नहीं, और विशाल ने तरीका बदला है और 4 रन आता हुआ. पाटिल की बात करेंगे यहाँ से एकदम से फायर होते हुए यहाँ पर से. और एक टीम की बात करेंगे तो यहाँ से यहाँ पर ओडोली पावर टीम चेंज द गेम और स्लोअर गेंद था यहाँ से फील्डर से मिड विकेट पर उनसे भी दूर उछाल लेने के साथ साथ है और एक 4 रन आता हुआ यहाँ से. दिल है नरम और खून में गर्मी है भारी और विशाल पाटिल बल्लेबाजी कर रहे हैं. लेवारी 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 साऱ्यांना ठाव तलोजे मजकूर आमचं गाव. हे खेळाडू बाजी मारतील राव, लागणार नाही कुणाचा निभाव. ऋतिक पाटिल देखिए कल बाइकरमैन बने, टेम्पोडे नाइट में देखिए चैंपियन बनी टीम है, जिसके कारण थोड़ा देर लेकिन से ज्यादा देर हो गया. सर जब तक इंतजार किया था इंतजार से थोड़ा हो गया, लेकिन कोई बात नहीं. देखिए टीम जानते हैं उड़ोली टीम भी, इसलिए 1 ओवर के पेनल्टी लगी और गलती की है तो फिर थोड़ा तो कीमत चुकाना पड़ेगा. और वहीं देखिए बात करेंगे जहां पर दिवा कुल्ला टीम देखिए बात करेंगे 5 रनों की, उन्हें भी पेनल्टी लगी है. पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है. पहले ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए बात करेंगे 15 रन 19 रन देखिए बात करेंगे यहाँ से 19 रन बनाए. एक चौके देखिए यहाँ से जहां पर 4 चौका यहाँ पर से इस ओवर में देखने को मिला यहाँ से. और महागुरु सर बात करेंगे यहाँ से, जैसे समय वक्त मिलेगा निश्चित रूप से मेहमान जैसे आएंगे महागुरु सर के जुड़ेंगे. महागुरु सर बात करेंगे यहाँ पर विशाल पाटिल देखिए बल्लेबाजी लय भारी और हमारे आयोजक भी देखिए लय भारी. ना बिल्कुल बाबूशाह, आपले जे आयोजक के बारे में, ऑर्गेनाइजर के बारे में बिल्कुल अपनी सही बात यहाँ पर की. आपके बात से हम पूरी तरह से सहमत हूँ. हालांकि ये जो प्रतियोगिता है श्री कृष्ण क्रिकेट क्लब तलोजा मजकूर यानी विधायक ट्रॉफी, ये रायगढ़ की बिल्कुल नामांकित ट्रॉफी है बिल्कुल. और संतोष दादा पाटिल होंगे, दीपक पाटिल होंगे और तलोजा मजकूर हमारे श्री कृष्ण क्रिकेट टीम के सभी ऑर्गेनाइजर प्रतिनिधित्व का. बिल्कुल महागुरु सर है, कल तो मुझे लगता है फिर से दिवाली का माहौल बन जाएगा. कोई बात नहीं, हमारे आयोजक थोड़ा सा परेशान थे सुबह के समय, लेकिन बड़े अच्छे हमारे ये जोड़ी हैं. कहते ना ये जिंदगी जीते हैं शान से, तभी तो दुनिया जानती है इन्हें A1 जोड़ी के नाम से. गोल्डन मैन देखिए, लेकिन से दीपक सेठ की बात करेंगे तो ये समाज सेवक है, उन्हें कहे तो उन्हें पसंद है. गोल्डन मैन देखे ये नाम से थोड़ी वो जितना खुश नहीं रहते हैं, लेकिन ये हमारी कमेंटेटर की प्यार है. चेहरा दिल गोल्डन मैन. और देखिए दादा का बर्थडे रहेगा और या आखिरी समय में देखिए शायद मुझे लगता है यहाँ से कैच लिया गया, शायद अंपायर कैच है या नहीं. यहाँ से देखते हैं अंपायर का कॉल. यहाँ से शायद बैटर देखिए यहाँ से जगह छोड़ रहे हैं, शायद कैच लिया गया यहाँ पर से. और पहला ब्रेक थ्रो देखिए मिलता हुआ और जो खिलाड़ी देखिए टच में थे विशाल पाटिल है, एक से में लगा विकेट कीपर फर्स्ट स्लिप के बीच में थोड़ा गलत जस्ट रिप्ले में आप देख सकते हैं भाई प्राप्ति डिजिटल लाइव. ओ यहाँ पर विकेट कीपर आ गए थे और स्लिप के फील्डर ने कैच पकड़े कि आपने गुड मॉर्निंग लेट भेजे हमने, और उन्होंने भी वेरी गुड मॉर्निंग थी. यहाँ पर विकेट मिलता हुआ चलेंगे टीजी के पास. दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान. चर्चा होते हो त्यांची, त्यांचा होतो बोलबाला. संतोष दीपकची चर्चा त्यांचा होतो बोलबाला. आज रायगड ठाणे जिल्ह्याला, आज रायगड ठाणे जिल्ह्याला श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी. क्या बात है, क्या बात है. कल इसके साथ साथ महागुरु सर बात करेंगे और एक सॉन्ग बजेगा भाई, बर्थडे आज भावाचा जल से सारा गावाचा. कल ये भी गाना बजेगा निश्चित रूप से, जहाँ पर सरपंच साहब का बर्थडे देखिए और कमलाकर शेठ पाटिल साहब देखिए. बात करेंगे जश्न रहेगा यहाँ पर, लगातार रहेगा जश्न.
लेकिन से ऋतिक पाटिल और उनके साथ देने के लिए यहाँ पर मिस्टर परफेक्ट हार्दिक पांड्या उतरे थे, लेकिन शायद यहाँ से बात करेंगे जो एलिवेशन मिलना चाहिए था वो नहीं मिल पाया। यहाँ पर से कहते ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। शुभम का यहाँ पर छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। खेळ हा रंगलाय गावलोक जमलाय बघाया ही झलक खेळ हा रंगलाय गावलोक जमलाय बघाया ही झलक अरे नावात दम हाय एकच आपला आमदार चषक अरे नावात दम आहे एकच आपला आमदार चषक। बिल्कुल बिल्कुल एमएलए ट्रॉफी देखिए महागुरु सर, इससे पहले भी आप कई मर्तबा जिक्र कर चुके हो। रायगढ़ से फन मेल देखिए बात करेंगे, जितनी तेजी से एमएलए ट्रॉफी चल रही है उतनी रफ्तार तो शोएब अख्तर की गेंदबाजी में भी नहीं थी। और यहाँ देखिए क्या यहाँ पर राहुल साल्वी ने देखिए 2 विकेट बैक टू बैक लेने के साथ साथ भलाई देखिए इस टीम को भी 5 रनों की पेनल्टी लगी है, लेकिन जख्म पर देखिए मरहम लगाते हुए पहला ओवर में देखिए जहां बात करेंगे स्कोर पहुंचा था 19 रन पहुंचा था, लेकिन वहीं देखिए बात करेंगे सेकेंड ओवर में कोई रन अभी तक नहीं यहाँ से। लेकिन ऋतिक पाटिल देखिए बात करेंगे अपनी करियर अपनी जिंदगी का देखिए 17 बाइक कल हासिल किए, लेकिन वो खिलाड़ी अभी भी देखिए नॉन स्ट्राइक पर है। खूब मजा आएगा, खूब मजा आएगा। दोनों टीम देखिए ताकतवर टीम है। क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या बघा, जास्त वेळ घेऊ नका कारण आजच्या पहिल्याच सामन्याला आपला यापूर्वीच उशीर झालेला आहे। नहीं बिल्कुल महागुरु सर, कम से कम देखिए 6 मैच तो कवर किया जाएगा, 2 टीम सुपर 8 में जाएंगे, लेकिन आगे का मैच देखिए दोनों कप्तान तैयार रहिए। इनिंग के ब्रेक में आपको टॉर्च के लिए आना होगा। बहुत बढ़िया देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 19 रन। देखिए यहाँ से थोड़ा सा माफी चाहेंगे, क्रिकेट के चाहने वाले को देर से मुकाबला शुरू हुआ जिसके कारण देखिए दोनों टीम को कई सारा भुगत नियम जो उनसे पालन करना पड़ा। एक ओवर के पेनल्टी जहां उड़ले टीम को देखिए 4 ओवर वो खेलेंगे और वहीं देखिए 5 ओवर दिबाकुल्ला टीम खेलेगा, लेकिन इससे खास करके ड्रेस कोड और चेसिंग ट्रेसिंग इसके साथ साथ देखिए बात करेंगे ना आपको 5 रनों की पेनल्टी भी लगी है। तो चलिए हमारे साथ देखिए जतिन गुंजली देखिए बात करेंगे स्कोरर उस साइड ने बहुत बढ़िया देखिए अच्छे मजेदार स्कोरर हैं, आपका भी निश्चित रूप से स्वागत है। चर्चा जिक्र हर कुछ होता रहेगा निश्चित रूप से। बड़ी बैनर है इसके बारे में भी हम जिक्र करेंगे जो सीधा स्टेट है 1 लाख देखिए बात करेंगे यहाँ से। ड्रीम 11 खेलने से बेहतर है। एक बड़ा छक्का लगा, ये चलिए भाई यहाँ पर ऋतिक पाटिल देखिए बता रहे हैं भाई मेरे रास्ता पे बिछा हुआ बारूद को देख लेना और मुझे गेंदबाजी करने से पहले गुरु मेरा कल जरा तेंबोड़ा नाइट का हाईलाइट देख लेना। 6 रन। भारी तळोजे मजकूर गावाला आमदार चषक भारी तळोजे मजकूर गावाला गर्दी जमली सामने बघायला गर्दी जमली सामने बघायला श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला। लाइव बिल्कुल से आयोजन देखिए बात करेंगे लाइव वारी इसलिए हमने जिक्र किया। और क्राउड देखिए यहाँ से महागुरु सर देखिए बात करेंगे आज छुट्टी का दिन नहीं है फिर भी क्राउड देखिए कितनी अच्छी तादाद से आए हैं। सोचिए अभी ऐसा है तो दोपहर के बाद शाम के वक्त है कैसे क्राउड रहेंगे, क्योंकि पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने। पश्चिम जनरलशिप है और उसके बाद जब लौटेंगे यहाँ पर ये 1 जोड़ी एमएलए ट्रॉफी में देखें। और सोचिए आज अगर माहौल ऐसा है आने वाला कल जो सुपर 8 है बड़ा धमाका रहेगा। और उसके साथ साथ देखिए क्राउड क्या रहेगा यहाँ से। बैनर देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से जहाँ 1 लाख देखिए सीधा स्टेज बड़ा हिट लगाना पड़ेगा, ताकत जो टाइमिंग एलिवेशन सब कुछ देना पड़ेगा। कमी देना पड़े लेकिन अच्छी मेहनत है, रातों के नींद को हराम किए उन्होंने। ओ जड़ में रखते हुए यहाँ से दीपक सेठ भी थोड़ी सी नाराज हुए थे। मुझे निश्चित रूप से चर्चा हुआ यहाँ से कि ये लॉट्स के बारे में समझना पड़ेगा, कहीं ना कहीं हमें तकलीफ भी दिक्कत दे रहे हैं। लेकिन देखिए जो क्रिकेट के चाहने वाले वो चाहते कि बड़ी टीम आए बड़े खिलाड़ी आए, जिनके कारण देखिए कल का भी देखिए हमने लॉट देखे भाई वो भी ए लॉट से कम नहीं था यहाँ से। और इसके लिए देखिए मेहनत कामेश दादा पाटिल निश्चित रूप से जब टीम पीछे हटते हैं देखिए टीम को लाने के काम कर रहे हैं यहाँ से। तो चलिए गेंदबाज प्रशिक्षक बार तैयार से और ये चलिए क्रॉस द लाइन खेलना चाहते थे यहाँ पर लीडिंग एज लिया था यहाँ पर शॉर्ट लेग पर फील्डर तैनात थे। चूक होती हुई भाई ये गलती का कीमत आपको चुकाना पड़ेगा भाई, जहां पर 1-2 नहीं यहाँ पर 4 रन आता हुआ। डीजे इथे मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे। सन्मान्य बबन शेठ केनी
पनवेल महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत, त्यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. त्यांच्या समवेत विजयदादा केनी, कैलास दवणे या बबनशेठ केनी समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्याने अनेक वर्ष जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि समाजामध्ये वावरत असताना समाजा कार्यार्थाने त्यांचा आदर आणि सण सातत्याने केला जातो. असे निश्चित स्वरूपात एक दमदार व्यक्तिमत्व पेटाली गावातील बबनशेठ केनी साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आमचे आयोजक संतोषदादा पाटील आणि दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. त्यानंतर सन्माननीय विजय शेठ केनी यांचा सन्मानित केला जाईल. दीपकदादा संतोष शेठ आपल्या शुभ हस्ते विजय शेठ केनी यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर कैलास दवणे. चलिए समय ज्यादा मत लीजिए, टीम तर को 30 जास्त वेळ घ्यायची नाही बघा, शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. यानंतर सन्मान असणार आहे सन्माननीय कैलास दवणे यांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. मी संतोषदादा पाटील यांना इथे आमंत्रित करत आहे की पिसारबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय कैलास दवणे यांचा सन्मान इथे करावं. त्याचबरोबर तळोजा मजकूर गावातील बालाराम पाटील आणि नरेश पाटील दादा या माऊली आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. तर यानंतरची लढत असणार आहे मित 11 नावा विपक्ष गोडसई. नाणेफेकीसाठी आपण रेडी राहायचे आहे. भगवान राजे आपण संगीत रत्न भगवान राजे आपण आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल आणि सामन्याकडे बोलूया आपण बाबूशाह यांच्याकडे बोलूया. चलिए बहुत बहुत शुक्रिया महागुरु सर. टीम का स्कोर 30 रन. महागुरु सर निश्चित रूप से बात करेंगे ना, महाराष्ट्राचा ज्या परंपरा आहे आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायचा गरज आहे और इनिंगच्या नंतर टॉस होईल. चलिए 4 गेंदबाज हमने बताया यहाँ से, क्योंकि 4 ओवर है, 4 गेंदबाज का इस्तेमाल होगा और मिलिट्री पावर प्ले 2 ओवर रहेगा. क्योंकि किसे सजा दिया जाएगा तो इतनी बड़ी भी नहीं सजा रहेगी जो रूल नियम है, क्योंकि जब 4 ओवर की मैच रहती है कुणाल सर 4 गेंदबाज का इस्तेमाल होता है, तो यहाँ पर वही 4 गेंदबाज का इस्तेमाल पॉवर प्ले 2 ओवर दिया गया बल्लेबाज. तर इथे सन्माननीय भगवान राजे साहेबांचा सन्मानित केला जात आहे. संगीत क्षेत्रात ज्यांचा या विभागाच्या गावाच्या दृष्टिकोनातून मग वारकरी संप्रदाय कार्यक्रम असो किंवा संगीत क्षेत्राचा तिथे नेहमी ते चांगल्या प्रकारे योगदान देतात, त्यांचा सन्मानित केला जात आहे. स्पर्धेसाठी कैलास दवणे पिसारवे यांच्या वतीने 1001 रुपयाचा आर्थिक सहकार्य, त्यांचं मनपूर्वक आभार. ओर टू बाबूशाह. चलिए बहुत बढ़िया. चलिए चलेंगे मुकाबला की तरफ. यहाँ से एक तरफ सम्मान देखिए और दूसरी तरफ देखिए यहाँ से मैदान के अंदर कड़ा संघर्ष होता है. वहां पर से कहते ना, संघर्ष का राज जितना अंधेरा होता है और सफलता का सूरज उतना तेज चमकता है. 4 गेंदबाज का इस्तेमाल होगा यहाँ पर से, और जहां फील्ड देखिए खोल दिया जा चुका है. 3 फील्डर देखिए सेकंड पावर प्ले में देखिए आप देखिए 5 फील्डर बाहर रहेंगे. अंदर देखिए कप्तान देखते हैं यहाँ से ऋतिक पाटिल और उसके साथ साथ देखिए कमलेश पाटिल है. कमलेश पाटिल का मैं वो मुकाबला भूला नहीं हूँ जहाँ एमएलए ट्रॉफी रायगढ़ पर आए थे और स्टार वे के मैदान के ऊपर देखिए 4 व्हीलर सिंह का नाम लिखा गया था. यानी रायगढ़ की धरती के ऊपर देखिए इन्होंने अपना देखिए परफॉर्मेंस बहुत बेहतर दिखाए. कल ऋतिक पाटिल देखिए तेंबोड़े नाइट में बाइकर मैन बने, चैंपियन बनी. समय टाइमिंग देखिए यहाँ पर अलाउड किया जा रहा है निश्चित रूप से. यहाँ पर दिवाकुला मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिकेचे एक अभ्यासू नगरसेवक हरीश शेठ केनी साहेबांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत आमचे कैलासदादा घरत यांचं आगमन इथे झालेलं आहे. स्वागत आहे आपल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. चलिए महागुरु सर, लग रहा है कल दादा का बर्थडे है, आज से लेकर मेहमानों का यहाँ से भीड़ लगना शुरू हो चुका है. ये चलिए डॉट गेंद भाई यहाँ से, ये तो हर कोई जानते हैं भाई, अगर खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है. खाने में अगर कोई जहर मिला दिया तो भाई उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का इलाज नहीं है. यहाँ से एक एक डॉट गेंद देखिए आपसे सवाल पूछेगी लेकिन जवाब ढूंढना होगा. और गेंदबाजी में देखिए बात करेंगे सोम पवार. देखिए पहली गेंद पर पवार दिखाए यहाँ से, और लेफ्ट हैंड गेंदबाज देखिए लेफ्ट हैंड बैटर के सामने थोड़ा कठिन होता है. यहाँ से कमलेश पाटिल देखिए दूसरी गेंद के ऊपर हवाई फायर आता हुआ 6 रन. तो चलिए बात करेंगे कमलेश पाटिल. देखिए यहाँ से पिछली गेंद के ऊपर देखिए डॉट खेले, लेकिन उसके बाद देखिए यहाँ से छक्का आता हुआ. और लेफ्ट हैंड गेंदबाज हमेशा देखिए लेफ्ट हैंड बैटर के सामने मुश्किल रहता है. यहाँ से ओवर द विकेट देखिए खुद के लिए बात करेंगे, बैटर के लिए राउंड तो विकेट बनेगा, लेकिन लेफ्ट हैंड बैटर उनके सामने देखिए कठिन रहेगा यहाँ से. और ये चलिए यहाँ पर चौका छक्का खाने के बाद यहाँ पर
सोम पवार ने बता दिया भाई यहां से 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। ये 13 का फूल 17 का माला, मैं झुकेगा नहीं साला, ये मैदान के अंदर देखने को मिलता है। तू शेर है तो भाई मैं बब्बर शेर हूं। बात करेंगे, देखिए यहाँ गेंद लेन गेंद थी लेकिन स्लोअर थी भाई, जहां पर जाल में फंसा है। प्राप्त डिजिटल लाइव देखिए कितनी अच्छी क्लियरिटी क्वालिटी यहाँ पर से। आज देखिए ये A1 जोड़ी टूर्नामेंट देखिए, जहां पर मेहमान भी हम देख सकते हैं सुबह से महागुरु सर, ऐसा लग रहा है कि फाइनल का माहौल है। और यहाँ पर देखिए सब चीज A1 देखने को मिलता हुआ। तर निश्चित स्वरूपात बाबूशी आपण व्यासपीठावर पाहतो एक उदांत कल्पना बुरासी बालगुन ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं ते हरेश शेटकेने साहेब व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात। आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो सन्माननीय कैलासदादा घरात चेतन भुईर यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। स्पर्धा ऑर्गनायझर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे संतोषदादा पाटील आणि दीपक पाटील, त्याचबरोबर श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने आपलं आम्ही पुन्हा एकदा इथे स्वागत करत आहोत। चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 36 रन जहां पर देखिए विकेट गिरता हुआ, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे इस ओवर के 3 गेंद यानी कुल मिलाकर इस इनिंग में। और ये चलिए बात करेंगे विकास देखिए जिनके पास क्षमता है मिडिल ऑर्डर में, लेकिन शुभम को थोड़ा सा ऊपर बल्लेबाजी के लिए भेजा गया था कि ताबड़तोड़ रन बनाया जाए, जहां पर एक ओवर की पेनल्टी है, लेकिन कहते ना कभी कभी लेने के चक्कर में देना पड़ गया भाई। वो बड़ा यहाँ पर मैच में देखिए यहाँ से डिफिकल्ट पड़ सकता है यहाँ पर से, क्योंकि अंतिम में वो आते हैं, आखिरी समय में आते हैं, बड़े हिट खेलते हैं। लेकिन अच्छी बात ये है कि 17 बाइक करियर का, लेकिन श्रुतिक पाटिल है अभी तक मैदान पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 37 रन। महागुरु सर कहते हैं ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है। क्योंकि अभी तक टोटल की बात करेंगे बड़ा अच्छा है, लेकिन ये ओवर में देखिए छक्का खाने के बावजूद भी बांध कर रखे। आगे की 2 गेंद इस ओवर का बड़ा अहम रहेगा भाई। कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। बैटर तो रिस्क के लिए तैयार है, क्या गेंदबाज उस रिस्क को यहाँ पर बरकरार रख पाएंगे। देखिए फील्डर को थोड़ा सा बदलाव किया जा रहा है, पॉइंट रखा जा रहा है बाउंड्री लाइन पर, शॉर्ट स्ट्रोक ओवर को देखिए यहाँ पर नजदीक रखा गया है, बहुत बढ़िया चाल बिछाते हुए। ओ ये चलिए जहां से फील्ड हटाया भाई और वहीं से देखिए कवर के ऊपर से खेला गया, झलक 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 दिखला जा चरण। चौकार षटकारांचा जोर जमलीत मैदानावर ही पोरे, हो हाय तो हुकमे बघा हुशार खेळाडू सारे। चलिए ऋतिक पाटिल की बल्लेबाजी देखिए छक्के के साथ साथ टीम का स्कोर पहुंच गया 43 रन। बता रहे हैं भाई किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है। भलाई हमें एक ओवर की पेनल्टी लगी है, हमसे बहुत बड़ी चूक हुई, देर से आए, लेकिन हम वो कहानियां लगातार लिखते जाएंगे। कुछ छवि बदलेगा, लेकिन जो हमारी खेलने का अंदाज है, जो रवैया है, हम उसे बरकरार रखेंगे। यहाँ से दबाव डाले हैं, अंतिम गेंद है यहाँ पर, अब गेंदबाज के ऊपर दबाव रहेगा, लेकिन देखते हैं दबाव को कैसे हैंडल करते हैं। और ये चलिए हुक किया यहाँ से, कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, और बैटर देखिए छोटा गेंद देखकर दीवाना हो गया, पॉवरफुल 6 रन। तर इथे नाणेफेक केली जाणार आहे। मित 11 नावा विपक्ष गोडसई या दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल। या संघनायक दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे आणि लढत आपण पाहतो निश्चित स्वरूपात चंद गेम वडवली क्रिकेट संघासाठी मात्र 4 षटकांचा त्यांच्यासाठी मात्र इथे त्यांना मुभा देण्यात आलेली आहे। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी 5 षटका असणार आहेत दिवा कोलीवाडा क्रिकेट संघासाठी। चलिए खूब मजा आएगा, खूब मजा आएगा। अंतिम गेंद के ऊपर छक्का बना, टीम का स्कोर देखिए 49-49 दावा। चला जास्त बेल घेऊ नका, क्योंकि समय की बात करेंगे ना, समय यहाँ पर काफी देखिए पहला मैच देर से हुआ, इसके बाद देखिए और 5 मुकाबला खेला जाएगा, जहां पर समय की तरफ फोकस करेंगे। यहाँ पर हमारे स्कोरर देखिए यहाँ पर क्या जानकारी दे रहे हैं यहाँ से। मिथिलीवन नावा गोडसई या इमिजिएटली या नाणेफेक लगेच संपन्न होईल। षटक संपल्यानंतर मान्यवरांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे। चलिए थोड़ा बात करेंगे मैच में समय चाहता हुआ थोड़ा सा, लेकिन जिसके कारण देखिए थोड़ा सा समय को भरपाई किया गया, अंपायर ने भी थोड़ी समय लिए, खास करके देखिए 4 ओवर जब मैच हो गया, पावर प्ले कितना रहेगा, और उसके साथ साथ देखिए क्या एक गेंदबाज 2 ओवर कर सकता है, जिसके कारण थोड़ा समय लगा, लेकिन अंतिम यहाँ से 6 गेंद। चलिए अगले मैच के लिए दोनों कप्तान तैयार रहिए, खूब मजा आएगा भाई। कहते ना रेस बाइक का हो या क्रिकेट का हो, जीतता वही है जो सही समय में गियर बदलता है। 49 रन देखिए बात करेंगे यहाँ से
और जी तो ये टारगेट है एक अच्छा बन सकते हैं यहाँ पर, जहाँ 5 रनों के पेनल्टी देवा टीम को यहाँ पर ओपे एड हो जाएगा यहाँ से। भला यहाँ पर रहेगा टीम का स्कोर 49 से 3 ओवर में यहाँ से ताबड़तोड़ बल्लेबाजी। अरे चलिए विकास यहाँ पर ये देखिए यही काम करेंगे यहाँ पर ऋतिक स्ट्राइक पर आते हुए, रन ले या ना ले, लेकिन आखिरी समय में देखिए उन्हें आत्महत्या करना पड़ा क्योंकि अंतिम 5 गेंद के लिए रहेंगे ऋतिक पाटिल। एक खेळ हा रंगलाय गावलोक जमलाय बघाया ही झलक खेळ हा रंगलाय गावलोक जमलाय बघाया ही झलक अर नावात दम हाय एकच आपला आमदार चषक नहीं बिल्कुल देखिए ये वन जोड़ी देखिए एमएलए ट्रॉफी देखिए नाम में दम है भाई। कहते ना रुतबा ऐसा बनाओ कि समंदर जैसे बनाओ, अगर शेर भी पानी पिए तो साला सर झुकाकर पीना चाहिए। और ये प्रतियोगिता की बात करेंगे हमारे इस दीपक सेठ पाटिल देखिए, बात करेंगे संतोष सेठ पाटिल जिक्र चर्चा होता रहेगा। मैच की बात करेंगे, अंतिम 5 गेंद बची अभी। क्या कोच यहाँ पर ऋतिक पाटिल का जिंदा रहना मैदान पर रहा है, क्या टीम के लिए यहाँ से स्लोअर गेंद पिकअप दिया, यहाँ से 1 रन लेंगे। ओ यहाँ से देखिए जैसे बंदूक से गोली निकलती है। जैसे गेंद निकली देखिए यहाँ से आखिरी समय में देखिए बदली भाई बाउंस लेकर से, लेकिन ऋतिक पाटिल देखिए ये दर्द देगा भाई, ये खिलाड़ी दर्द देगा। स्कोर 53। ओ इनसाइड एज देखिए अंदरूनी हिस्सा लिया था, सही आवाज आया था, हल्के से ना कुछ थे स्लोर के देखिए। हाँ यही काम करना पड़ेगा भाई आपको। कहते ना फुटबॉल में पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में देखिए बात करेंगे गेंद उंगलियों से घुमाना, नकल गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, ये उससे भी बड़ी बात है भाई। यहाँ से 3 गेंद हो चुका है और स्कोर की बात करेंगे तो यहाँ से 53 53 रन से अब गेंदबाज देखिए तैयार प्रेशर पर है और इस बार देखिए ऊंचाई ली है और लंबाई भी लेता हुआ यहाँ से AK-47 करेंगे। गोरे गोरे मुखड़ा पे काला काला चश्मा, मोहरा पिक्चर में देखिए नसरुद्दीन शाह ने ये किया था भाई, काला चश्मे के पीछे मोहरा पिक्चर था, तभी तो गाना बजा था भाई, तो चीज बड़ी है मस्त मस्त है। और ऋतिक पाटिल देखिए बल्लेबाजी कर रहे हैं मस्त मस्त है। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। मस्त मस्त बल्लेबाजी 38 पर है और इस बार देखिए ड्राइव किया यहाँ पर सल किया तो से अंतिम गेंद के ऊपर यहाँ से पहला रन लेंगे तेजी के साथ और दूसरे के लिए पे बहुत बड़ी देखिए 4 ओवर, जहाँ पर 1 ओवर के पेनल्टी थी और इसके बावजूद भी देखिए बात करेंगे यहाँ से स्कोर को पहुंचा दिया 67। जीत के लिए 68 की जरूरत है, लेकिन हमारे एंकर की दुनिया में देखिए महागुरु सर भी बड़े मस्त मस्त चलते हैं उनके तरफ। तर थँक्स बाबूच्या इथे नाणेफेक केली जाईल। पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक हरिदत्त केनी साहेब या आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल आणि चेतन भोईर त्यांना आम्ही इथे आमंत्रित करतो। चेतन आपण या साहेबांच्या सभेत एका बाजूला आपण पाहतो गोडसाई विपक्ष मित 11 नावा नशीब शेठ भोईर कोलीकोपर यांनी पुरस्कृत केलेला संघ मित 11 नावा पाहतो। प्रतिस्पर्धी गोडसाई आमचे नगरसेवक हरिदत्त केनी आणि त्याचबरोबर चेतन भोईर यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे। सामना 5 षटकांचा खेळवला जाईल। हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 5 ओव्हर्स। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल इथे मित 11 नावा क्रिकेट संघाच्या बाजूने जबर नाणेफेक आपण जिंकलेली आहे।
स्पर्धा अतिशय नामांकित आहे. आमचे संतोषदादा पाटील, दीपक पाटील, त्याचबरोबर श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही घटक बनलेला आहात. मैदानामध्ये आल्यानंतर या स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले, कसं काय विचार निर्माण झाले? विचार काय नाही, ग्राउंड चांगला आहे आणि पहिल्यांदा रॉयल एंट्री भेटली असं मला वाटतं. एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनी कोणत्या निर्णयाला तुम्ही इथे प्राधान्य देणार आहात? आम्ही फिल्डिंग करू पहिला, शतरक्षणच करणं का तुम्ही पसंत केलं नाणेफेक जिंकल्यानंतर? कारण आता 4 ओव्हर केलेले पेनल्टी भेटली, गेम आम्हाला समजत नाही, नंतरला आम्ही काहीतरी गेम प्लॅनिंग करू शकतो. ठाणे ग्रामीणमधला मोठा ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो गोडसे क्रिकेट संघ आणि फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 55-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो. निश्चित स्वरूपात ऑल दी बेस्ट. संघनायक नाणेफेक आपण गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? फिल्डिंग केले. इथे मात्र उलट झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने सांगितलं आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्ही किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल 5 षटकामध्ये? 60-65 धावा करण्याचा प्रयत्न असेल. समोरील संघ चांगला आहे, जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. आमचे भारतीय जनता पार्टीचे शक्ती प्रमुख खरे केंद्र प्रमुख तळोजा मजकूर गावातील संतोषदादा पाटील, माजी सरपंच आहेत दीपक आहेत, आमचे दीपक शेठ पाटील समाजसेवक श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने जी आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आयोजन कसं वाटलं, काय सांगाल आयोजनाबद्दल? खूप मोठी स्पर्धा आहे आणि इथे आम्हाला फर्स्ट टाइम एंट्री भेटली आहे आणि ही स्पर्धा आम्हाला खेळायची होती आणि इथे आम्हाला खेळायला भेटलं, तर त्यांचा आम्ही मनापासून आभार मानू. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला आणि विजेता क्रिकेट संघाला चेतन भोईर यांना आम्ही आमंत्रित करतो. चेतन दादा, आपल्या शुभ हस्ते मित 11 नावा क्रिकेट संघाच्या संघनायकाला सिल्वर कॉईन मयुरा ज्वेलर्स यांनी पुरस्कृत केलेलं आहे. विजेता क्रिकेट संघाचा आपण इथे गौरव करावं. तर नाणेफेकीचा कौल मित 11 नावा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून शतरक्षण पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने इथे आमंत्रित केलेलं आहे. इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. संतोषदादा, आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा आपण सन्मान करावं. पनवेलच्या सर्वांगीण खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देणारं एक जबरदस्त संघटन, कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आदरणीय हरिदादा केनी साहेबांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर युवा उद्योजक चेतनदादा भोईर यांचा आपण इथे सन्मान करावं. चेतनदादा भोईर एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता, योग्यता आणि श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्याने अनेक अडचणांवर असे आपण मात करू शकतो. असे एक शिक्षित व्यक्तिमत्व आदरणीय चेतनशेठ भोईर साहेबांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल बघा निश्चित स्वरूपात कैलादादा लालचंद मडवी, आपण यावं, आपला सन्मान इथे केला जाईल. फटाक्यांची आतषबाजी होते खऱ्या अर्थाने. अतिथी देवो भव. सामन्याकडे आपण वळणार आहोत. वळूया महाराष्ट्रातील एक दिग्गज क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र कुणाल दाते सर, मॅन फ्रॉम नवी मुंबई, यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद महागुरु सर आणि धन्यवाद बाबूशा यांचा आवाज तुम्ही ऐकलात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित ही स्पर्धा संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतोय. 5 धावांची पेनल्टी ऍड केल्यानंतर एक टार्गेट, रिवाइज टार्गेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 73 धावांचं लक्ष्य पार करायचंय 5 ओव्हरमध्ये टीम दिवा कोलीवाडाला. 73 टू विन. पहिला बॉल या दुसऱ्या इनिंगचा पहिलाच बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती परंतु इथे धाव मिळणार नाही. पहिला डॉट बॉल टाकलाय गोलंदाजीमध्ये कमलेश पाटील, आज ज्याचा वाढदिवस आहे आणि तो आता गोलंदाजी करताना दिसतोय. आणि क्रिकेटचा इतिहास आहे. पीटर सिडल हा असा गोलंदाज होता ऑस्ट्रेलियाचा, ज्याने वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेतली होती टेस्ट क्रिकेटमध्ये, ज्यावेळेला इंग्लंडच्या विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ खेळत होता. आणि आज कमलेशचा देखील वाढदिवस आहे. कमलेश पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज पाहूया या वाढदिवसा प्रसंगी कमलेश कशी गोलंदाजी करतोय, त्याच्या माध्यमातून हॅट्रिक घेतली जाईल का. समोर देखील तेवढाच ताकदवान संघ आहे दिवा कोलीवाडा. फुल टॉस बॉल होता, परत एक वेळा मिड ऑफला फिल्डर येतोय धावत जाऊन, इथे मात्र रनआउट केला जाईल. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का गिरीश सावंत, बॅक टू द पॅव्हिलियन. गिरीश मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दिवा कोलीवाडा या टीमला 0 पहिला धक्का.
ते सर उद्या संतोषदादा पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे, त्याचबरोबर कल्याणपूर्व विधानसभाच्या नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड या इथे उपस्थित राहणार आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे साहेब असतील, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किनीकर साहेब, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश बालदी साहेब अशा दिग्गज नेते मंडळींचं उद्या संतोषदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देण्याकरता अनेक दिग्गज नेतृत्व इथे उपस्थित राहणार आहेत. ओटू कुणाल दाते सर. नक्कीच एक मोठं व्यक्तिमत्व संतोष शेठ पाटील, माजी सरपंच आणि भावी नगरसेवक या नात्याने आपण त्यांना पाहतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली. आज सकाळी जेव्हा त्यांची भेट झाली त्यांच्या माध्यमातून एकच गोष्टीचा उल्लेख होत होता की एवढ्या चांगल्या लेवलची स्पर्धा आपण आयोजित करतो आणि अशा पद्धतीने जर संघ उशिराने येत असतील तर कुठेतरी नामुष्की ओढावते. आणि त्यांचंही बरोबर आहे, ज्या पद्धतीने त्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली आहे, नो डाऊट भरपूर मेहनत त्यांचे कार्यकर्ते घेत असतात. दीपक शेठ पाटील यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. गोल्डमॅन आहेत आणि तेवढंच डॅशिंग असं हे व्यक्तिमत्व. पुढचा बॉल कमलेशचा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने छान वळवलाय, पायामधून बॉलला काढले, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय पहिला चौकार दिवा कोलीवाडा या टीमच्या खात्यात. केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान. चर्चा होते हो त्यांची. सुपरहिट जोडी आहे ही संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील आणि त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा. आणि यावेळेला मात्र फलंदाज श्रीकांतच्या बॅटमधून कलात्मक फटका, मनगडोत्तम फटका इथे सजवलाय. फुलर लेनचा बॉल होता, कापला अक्षरशः जमिनीला, घासत पुसत चाटत बॉल चाललाय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकलाय श्रीकांत नारायणगावकर याने. खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक. खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक. अरे नावात दम हाय. चांगली बॅटिंग इथे करत असताना श्रीकांत नारायणकर बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या खात्यामध्ये. त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित दमदार आमदार चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या स्पर्धेवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. रायगड क्रिकेटमधली आणखीन एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा रंगतेय. फुलर लेनचा बॉल होता, लॉफ्ट केलाय, बॉलला पाठवलंय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्राऑर्डिनरी फटका, फलंदाज श्रीकांतच्या बॅटमधून षटकार. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा मिळताना दिसतात श्रीकांत नारायणकरच्या बॅटमधून. 4-4-6 मागील 3 बॉलवर त्यांनी असे फटके सजवले. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, त्याच्यानंतर स्वीपर कव्हरला आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला, असे 3 बाउंड्रीज त्याच्या खात्यामध्ये. त्या 2 चौकार 1 षटकाराने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. श्रीकांतसाठी परत एक चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल. श्रीकांत स्ट्राईक ठेवेल, पहिलं षटक इथे मात्र कमलेश संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दिवा कोलीवाडा या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा, 15 लॉस ऑफ 1 विकेट. तर इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. धनंजय नेरुगळे साहेब या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. पेंदर गावातील कुणाल दाते सर, आज आणि उद्या मान्यवरांची गर्दी होईल, परंतु आम्ही दक्षता घेणार आहोत की सामना सुरू असताना आपण सन्मान करणार नाहीच. ज्या वेळेस वेळ मिळेल, षटक संपलं किंवा ड्रिंकचा ब्रेक असेल त्यावेळेस आपण सन्मान करू. धनंजय दादा नेरुळकर यांचा येतोची सन्मान, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर आणि बघा भाषा कंपनी मामा यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान, वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. ओटू कॉमेंट्री बॉक्स कुणाल दाते सर. मागच्या षटकामध्ये पूर्णपणे श्रीकांत नावाचा जलवा प्रेक्षकांनी पाहिला. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, धावांचा रतीब रचला, 2 चौकार त्याच्या बॅटमधून, 1 षटकार आणि 1 सिंगलच्या स्वरूपामध्ये 15 धावा त्याने वसूल केल्यात. आणि मला कुठेतरी प्रश्न पडला की त्याच्या बॅटला चौकार आणि षटकारांचाच पाडा शिकवलाय की काय.
ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये दमदार खेळ त्याने साकारलाय, दुसऱ्या ओव्हरची कहाणी आता काय असेल फार इनकडून. सेकंड ओव्हरमध्ये ऋतिक पाटील एक चांगला ऑलराऊंडर, कालच त्याने बाईक जिंकली त्याच्या आयुष्यातली 17वी, त्याच्यामुळे तो चर्चेमध्ये आहे. एक मातब्बर खेळाडू, ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील चांगला खेळला होता ऋतिक. ते शेवटचं षटक ज्याने दारावेच्या विरुद्ध टाकलं होतं ते शेवटच्या बॉलवर मात्र चौकार आला होता, त्याच्यामुळे देखील चर्चेमध्ये ऋतिक. परंतु नेक्स्ट मॅच मध्ये A1 पवनचा खेळ पाहायला विसरू नका. गोरसई बी संघ ऍक्शन असणार आहे, कारण भरपूर चाहते सातत्याने विचारतात गोरसई बी संघ येणार आहे का, तर तो संघ इथे आलेला आहे आणि पुढच्या मॅच मध्ये A1 पवन आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल होता, बॅटची वरची कडा घेतली आहे, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 3 फिल्डर धावत आहेत, पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय, त्याच्यामुळे धावा नक्की येतील श्रीकांतच्या खात्यामध्ये. 3 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. एक मोठी मेजवानी, मोठी संधी आहे श्रीकांत या फलंदाजाकडे. धिप्पाड शरीरयष्टीचा उंचपुरा असा फलंदाज, ज्या पद्धतीने तो पहिल्या ओव्हरमध्ये बरसलाय, नक्कीच याही ओव्हरमध्ये तीच अपेक्षा दिवा कोलीवाडा इथे करताना आपल्याला पाहायला मिळत असेल. परंतु धावा कराव्या लागतील. पहिल्याच बॉलवर रिदम खराब होती. गोलंदाज ऋतिक पाटीलची नो बॉल टाकला आणि पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फुलर लेनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. हा बॉल चांगला होता, फ्री हिटवर चांगलं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजी करत असताना ऋतिक पाटीलने. निर्धाव चेंडू येतोय. धावा या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 73 करायचे आहेत. 5 धावांची पेनल्टी टीम दिवावर देखील होती, ती देखील ऍड झाली, कारण पहिल्या डावामध्ये 67 धावा केल्या होत्या, प्लस 5 72 झाल्या. 73चं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. ऋतिक पुन्हा एकदा. फुलरलेनचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट. हा येतोय चौकार. कारण वेळ आला की एक टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. इथे देखील हाच टप्पा, एक चुकीचा टप्पा आणि तिथे कार्यक्रम केलाय फलंदाजीमध्ये श्रीकांतने. खूपच चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. एक्स्ट्रा कव्हरला त्याने षटकार देखील ठोकलाय, त्याच्यामुळे सध्या तरी त्याची बॅटिंग खूप दर्जेदार होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. वन मॅन शो, वन मॅन आर्मी, काहीसं तसंच आयोजन आपल्याला केलेलं पाहायला मिळते संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून. गोल्डमॅनात दीपक शेठ पाटील आणि तेवढाच महत्वाचा चांगला समाजसेवक या परिसरातील माजी सरपंच राहिले संतोष शेठ पाटील. भावी नगरसेवक या नावाने आणि या हुद्द्याने आपण त्यांना ओळखतोय. खूप कामं या परिसरातली सातत्याने त्यांनी केलेली आहेत आणि चर्चेतलं नाव आहे या परिसरामध्ये आदरणीय संतोष शेठ पाटील यांचं. पुढचा बॉल, बॅटची आतमधली कडा घेतली, फाईन लेगला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. विशालच्या माध्यमातून डॉट बॉल येईल. हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22-22. आज आणखी एक महत्वाचा दिवस या स्पर्धेतला. मोठमोठे संघ, दादा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत. ओ लॉफ्ट केलाय, फटका हवेत, ढगात लाइटिंग, काटाकीर फटका, बॉलला फेकले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग. फलंदाज श्रीकांतच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. एकटा लढलाय या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर एक चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, मोस्ट पॉवरफुल लाईन, मी करू शकतो आणि मी करणारच. ते इथे करून दाखवत असताना फलंदाजीमध्ये सध्या पाहायला मिळतोय. फलंदाज श्रीकांत, चांगली बॅटिंग त्याच्याकडून राहिली आहे. स्टेप आउट करून ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट मारलाय, मिड ऑफचा फिल्डर जाईल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो तिथे पाहायला मिळतोय. आकाश होता मिड ऑफच्या दरम्यान. एक धाव मिळताना दिसेल श्रीकांतच्या खात्यामध्ये. श्रीकांत नारायणकर खूपच धुवाधार बॅटिंग इथे करत असताना बाकीचा फलंदाज जर पाहिला तर गिरीशच्या खात्यामध्ये 0 आणि ते विराजने अजून खातं उघडलेलं नाहीये. म्हणजे जेवढ्या काही धावा आलेल्या आहेत आतापर्यंत त्या सगळ्या धावा ऑलमोस्ट श्रीकांतच्या खात्यामध्ये आहेत. 10 बॉलमध्ये त्याने 28 धावा केलेल्या आहेत. 28 धावांची खेळी त्याने साकारली. टीमची धावसंख्या 29. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. ऋतिक पाटील शेवटचा बॉल घेऊन, कारण पहिला नो बॉल त्याने हाताळला होता आणि आता स्ट्रायकिंग एंडला आला विराज. नावात राज आहे, फलंदाजीमध्ये ते दाखवावं लागेल.
तशी फलंदाजी करणं गरजेचं आहे. चांगला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय, बॉल निसटला, दुसरा धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. याचं कारण आहे श्रीकांतला स्ट्राईक पाहिजे हे स्पष्ट दिसते आणि त्याचमुळे ते दुसरी धाव भरपूर वेगाने कंप्लीट केली. ही चांगली रणनीती, चांगली युद्धनीती आणि चांगलं प्लॅनिंग सध्या मैदानामध्ये दिवा कोलीवाडा या टीमचं पाहायला मिळते. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15.5ची सरासरी धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 31-31. चषकाचं आज गाजतंय नाव तलोजे मजकूर फेमस गाव हो चषक आमचा साऱ्यांना ठाव चर्चाही होते गावोगाव. थँक्स डीजे. बघा पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि स्पर्धेकरता आपण पाहतो बाईक, टू व्हीलर बाईकचे पुरस्कर्ते आहेत इरफान भाई, शाहरुख भाई, देदरानी ग्रुप. एक बाईक आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. 2 बाईक आपण इथे पाहतो. श्रद्धा डेव्हलपर्सचे ओनर्स विवेक शेठ केनी पेठाली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आणि मॅन ऑफ द मॅचचं जे गौरव चिन्ह आहे ते एस के एंटरप्राइजेसचे ओनर्स कमलाकर शेठ पाटील, तलोजा मजकूर, सन्माननीय रमेश शेठ मडबी, सिद्धी करवले यांच्या वतीने 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलं. आणि लकी ड्रॉसाठी जे स्मार्टफोन आहे बघा, भवानी मोबाईल शॉपचे ओनर्स त्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि सिल्वर कॉईन मयुरा ज्वेलर्सचे मालक, त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत आभार व्यक्त करतो. आणि बोलतो कुणाल दाते सरांकडे. नकुल पाटील पिसारवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ऋतिकसाठी होतं आणि ते जमा झालेलं आहे. अभिनंदन ऋतिक, चांगला खेळ केला त्याबद्दल हे पारितोषिक आहे. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो 31 धावा झाल्या, जिथे 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सामना जिंकण्यासाठी 2 ओव्हरचा खेळ संपला, 31 झाल्यात, 42 करायचे आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 18 चेंडू आणि 42 सरासरीचा विचार केला तर 14ची सरासरी गाठणं गरजेचं असेल दिवा कोलीवाडा या टीमचा विचार केला तर. परंतु सध्या श्रीकांत नारायणकर खूप चांगली फलंदाजी करताना दिसतो या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. गेले कित्येक वर्ष दिवा कोलीवाडा या टीम मध्ये श्रीकांत खेळताना दिसतो. एक मातब्बर खेळाडू आहे, धावा भरपूर केलेल्या आहेत त्यांनी दिवा कोलीवाडा या टीम मध्ये खेळत असताना. आणि आता तीच अपेक्षा आहे, नवसाती दिवा या नावाने हा संघ ओळखला जातो. ओ फुलर लेनचा परफेक्ट यॉर्कर, इन स्विंगिंग यॉर्कर, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद होईल म्हणतात ना, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्करला जो रिस्पेक्ट आहे क्रिकेटमध्ये तो इथे परत एक वेळा दिसलाय. फलंदाज बाद. स्टॉक बॉल असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने राऊंड विकेटने इन स्विंगिंग यॉर्करचा वापर केला, टो क्रशिंग बॅट खाली येण्याच्या अगोदर त्रिफळा उद्ध्वस्त झाला फलंदाज श्रीकांतचा. तोडीस तोड प्रत्युत्तर इथे देत असताना आज ज्या खेळाडूचा वाढदिवस आहे आता मात्र त्याला यश मिळतंय. वाढदिवसाचं गिफ्ट द्यावं लागेल. कालच मोठी स्पर्धा त्यांनी जिंकले, परंतु इथे तसा खेळ करणं गरजेचं आहे. पूर्वीच थोडेसे उशिराने आलेले आहेत, त्याच्यामुळे 1 षटकाची पेनल्टी या टीमला देण्यात आली. त्याच्यामुळे 4च ओव्हर त्यांनी बॅटिंग केली आणि 4 ओव्हर बॅटिंग करत असताना देखील एक सन्मानजनक धावसंख्या त्यांनी उभारली आहे. आता या मॅच मध्ये 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉलमध्ये 42 धावा करायच्या आहेत. 17 चेंडू आणि 42 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये यश पाटील फलंदाजीसाठी. हा एक उंच पुरासा फलंदाज यश पाटील. बॅटची आतमधली कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. आता जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण आपण पाहतोय श्रीकांत आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा तो दबाव टीम दिवा कोलीवाडा या संघावर आलाय. ज्या पद्धतीने ते सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदरच्या 2 ओव्हरमध्ये धुवाधार बॅटिंग केली, खास करून श्रीकांत एकटा लढला, एकटा एकाकीच. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर धावा येताना दिसत नाहीयेत. शांत क्रिकेट मैदानामध्ये बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या बॉलवर विकेट आली, या बॉलवर सिंगल, या बॉलवर डॉट बॉल. त्याच्यामुळे दबाव परत एक वेळा दिवा कोलीवाडा या टीमवर. नवीन बॅटर मैदानामध्ये यश पाटील फलंदाजीसाठी.
कावाचा परफेक्ट यॉर्कर, परत एक वेळेला बॉल बॅक ड्राईव्ह, नाही मिळणार धाव. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, आज त्याचा वाढदिवस आहे. पीटर सिडल असा गोलंदाज होता ऑस्ट्रेलियाचा, ज्याने वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेतली होती इंग्लंडच्या विरुद्ध टेस्ट मॅच मध्ये. आणि त्या आता आपण पाहतोय की तशीच गोलंदाजी, पहिले 3 चेंडू निर्धाव टाकलेत कमलेशने. आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी सध्या तरी त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान. परत एक वेळा अंपायरकडे अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील होती, स्पष्ट नकार दिलाय. इम्पॅक्ट पाहिला पंचांनी, कदाचित राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय आणि बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट होता, तेच पंचांनी इथे हेरलं आणि पंच सांगतात लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. पहिल्या 4 बॉलवर एकही धाव खर्च केलेली नाहीये गोलंदाजी करत असताना कमलेशने. निर्धाव षटक टाकेल का, आता हा प्रश्न उरलाय आणि ते जर आलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी कमलेश पाटील करताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. आता स्ट्रायकिंग एंडला विराज मळवी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत, धावा कराव्या लागतील. टीमची धावसंख्या 32. ओ फुलरलेनचा बॉल होता, लॉफ्टेड फटका आहे, ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद होईल. विराज आउट. जबाबदारीचा खेळ करताच आलेला नाहीये. फलंदाजी करत असताना फक्त अपवाद वगळला श्रीकांत नारायणकरचा, त्याच्यानंतर कुठलाही फलंदाज इथे तग धरून मोठी धावसंख्या उभारू शकलेला नाहीये. दिवा कोलीवाडाचा आणखीन एक धक्का दिलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय अक्षय पाटील फलंदाजीसाठी आणि हे षटक आता आपण पाहतोय 5 चेंडू टाकलेत आणि 5ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. अजून एकही धाव या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. मेडन ओव्हर टाकण्याच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज कमलेश आणि आज त्याचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी पाहूया निर्धाव षटक तो या आमदार चषकामध्ये टाकतोय का. अतिशय चांगलं असं आयोजन श्री कृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूरच्या माध्यमातून या स्पर्धेचं. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर कडा प्रहार, नक्कीच हा बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्कोरबोर्डवर 38-12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता. नतमस्तक तयाचरणी, ज्याने गाजवले अनेकांच्या मनावर, राज्यान घडवलं तेजोमय स्वराज्य, असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अप्रतिम अशी संगीत आणि त्याचबरोबर तेवढंच दर्जेदार आयोजन संतोष शेठ पाटील आणि त्याचबरोबर दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून. तर क्षेत्ररक्षक रचना बघा, चंदगे मडवली क्रिकेट संघ जास्त वेल घेऊ नका तुम्ही. तुम्हाला वेलेची सुद्धा दोन्ही संघांना इथे खऱ्या अर्थाने पाबंदी आहे. करण्या स्पर्धेची नियमवाली आहे. प्रत्येकी सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. 4 षटकं ही मात्र तुम्हाला 20 मिनिटापूर्वीच खऱ्या अर्थाने त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. अन्यथा जास्त वेल घेतली तर शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर निश्चित स्वरूपात 5च्या ऐवजी तुमचं 4 क्षेत्ररक्षक असणार आहे, याची नोंद घ्या. हो टू कमेंट्री बॉक्स कुणाल दाते सर. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 35. दिवा कोलीवाडा साठी मी एवढंच म्हणेन, संत वाहते कृष्णामाई, आता थोडी करा घाई, कारण बॅकफुटला आहे संघ. या षटकात जर धावा आल्या नाही तर मात्र पिछाडीवर जाईल पूर्णपणे हा संघ. दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडवली हा संघ अधिराज्य गाजवेल या मॅच मध्ये. हे षटक खूप महत्वाचं आहे गोलंदाजीसाठी. परत एक वेळा शुभम पाटीलचा वापर होतोय. कमलेशने 2 षटकं टाकलेत, ऋतिकने 1 टाकले. शुभम आता त्याचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करताना दिसेल. ओ परफेक्ट यॉर्कर, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. यॉर्करला डिग आउट करण्यासाठी तुमच्याकडे नक्कीच हेलिकॉप्टर स्ट्रोक हा ब्रह्मास्त्र असणं गरजेचं आहे. तुमच्या बॅटमधून ते फटके येणं गरजेचे आहेत आणि त्याच्यासाठी भरपूर सराव करायचा असतो आणि तो सराव नेहमीच क्रिकेटर्स करत असतात आपल्या गावच्या मैदानावर. परंतु सध्या तरी आपण पाहतोय दिवा कोलीवाडा या टीमच्या माध्यमातून ते फटके आलेले नाहीयेत. यॉर्करवर ते मात्र थोडेसे शांत पाहायला मिळालेत फलंदाजी करत असताना. दबाव त्यांच्या टीमवर आहे. पुढचा बॉल घेऊन परत एक वेळा शुभम, परत एक वेळा तेच चित्र, परंतु यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, जास्त बाहेर टाकलाय. वाईड बॉल घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. आता धावा करायच्या 34 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. 11 चेंडू 34 धावा.
समीकरण असं आहे की कुठल्याही क्षणी हे बदलू शकतं आणि कुठल्याही क्षणी परत एक वेळा पारड जड होऊ शकतं टीम दिवा कोलीवाडाचं. प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, ते याच्यासाठी. तुम्ही पाहताय आमदार चषक 2025 हा महासंग्राम. राईज होतोय, बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी चांगली घेतली आणि सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. खेळपट्टी देखील चांगली स्पोर्टिंग या स्पर्धेच्या माध्यमातून बनवण्यात आली आहे. या खेळपट्टीवर नक्कीच बॅटमधून धावा येत आहेत. या खेळपट्टीवर गोलंदाजांना देखील तेवढी साथ मिळताना दिसते आणि त्याचमुळे आयोजन पाहिजे तर ते असं म्हणून चर्चा होत असते कुठल्याही आयोजकांची. आयोजनाची 360 मैदान आहे. रूपरेषा मैदानाची पाहिली तर अतिशय चांगली आउटफील्ड आहे, त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहे आमदार चषकाचं आयोजन. बॅकफुटला जात असताना पुल केलाय, बॉल हवेत आहे, कॅच इटचा कॉल. 2 फिल्डर आहेत आणि शेवटी हा कॅच ड्रॉप होतोय. झेल सोडलाय तिथे. 2 क्षेत्ररक्षक होते, कल्पेश आणि ऋतिक, परंतु दोघांच्या हाताला बॉल लागलेला नाहीये. दोघांची शेती आणि दोघांनी केली माती असं म्हणायला हरकत नाहीये आणि ते मात्र धावा मिळताना दिसेल. एका धावेवर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40. या मॅच मध्ये 73चं लक्ष्य आहे. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत. 9 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण या मैदानामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शुभम पाटील. 2 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. उलटा खेळण्याचा प्रयत्न पहिलेच ओळखलं होतं गोलंदाजाने. हे कुठेतरी आम्हालाही वाटत होतं की काहीच तोच प्रयत्न करण्याचा इरादा इथे फलंदाजाने केला आणि त्याचमुळे वेग भन्नाट होता. दिशा देखील चांगली होती गोलंदाजीमध्ये. शुभमची आणखीन एक डॉट बॉल. दबाव परत एक वेळा. एका बाजूला 4च ओव्हर बॅटिंग करायला मिळाली, दुसऱ्या बाजूला 5 ओव्हर बॅटिंग करायला मिळाली दिवा कोलीवाडा टीमला. तरी देखील अडचणीमध्ये वाढ होते दिवा कोलीवाडा या टीमच्या या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. 8 बॉल 33 धावा. इथूनही सामना फिरू शकतो. 2 मोठे फटके पाहिजेत दिवा कोलीवाडा या टीमला आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय. एक षटकार मारलाय परंतु आता बॅटची वरची कडा. गोलंदाज स्वतः शुभम येतोय खाली. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच तो देखील तगडा सामना तुमच्या समोर पाहायला मिळेल. मित 11 नावा आणि त्यांच्या विरुद्ध गोरसे बी. टॉस आलाय, टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नावा या टीमने. एक इतिहास आहे या टीमचा, नो कॉम्प्रोमाइज. नावा एक मातब्बर संघ, तो आता इन ऍक्शन असेल जय बजरंग गोरसे बीच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये. त्यानंतर बामण डोंगरी मानेरेच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल आणि मुरबी आणि सावळे या टीमची मॅच आहे. त्याच्यामुळे आज देखील अनेक रती महारथी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत या आमदार ट्रॉफीमध्ये, आमदार चषकामध्ये. पुढचा बॉल आई चेंडू निर्धाव टाकलाय, त्याच्यामुळे ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिवा कोलीवाडा या टीमची धावसंख्या आहे 40 आणि आता या मॅच मध्ये धावा करायच्या 6 बॉल मध्ये 33. 6 चेंडू 33 धावा. आज गाजतय नाव तलोज मजकूर फेमस गाव. हो चषक आमचा साऱ्यांना ठाव, चर्चाही होते गावोगाव. चषक भारी कलाही न्यारी बघाया जमलेत अनेक. हो चषक भारी कलाई न्यारी बघाया जमल्यात अनेक. थँक्यू. तर निश्चित स्वरूपात कुणाल दाते सर आता जे मेसेज झालेला आहे, कल्याण पूर्वच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचं उद्या सकाळी खऱ्या अर्थाने याच मैदानावर ठीक 12 वाजता आगमन होईल. त्यांच्या समेत भारतीय जनता पार्टी श्रीमंगळचे मंडलचे उपाध्यक्ष अविनाथदादा सालवी यांचं आगमन होणार आहे आणि वडवली क्रिकेट संघाला इथे सन्माननीय श्री अनंता सांगडेकर पळसपे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. ओटू कॉमेंट्री बॉक्स दाते सर. 6 बॉल शिल्लक. पहिलाच बॉल ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑनला येईल. जयेश एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल येते खात्यामध्ये. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 5 बॉल 32 धावा. पूर्णपणे पिछाडीवर आता दिवा कोलीवाडा हा संघ, कारण 4च ओव्हर मध्ये 5 षटकांच्या धावा केल्या होत्या चेंज द गेम वडवली बी या टीमने. म्हणूनच त्या टीमचं नाव चेंज द गेम आहे. ज्या पद्धतीने त्यांचा खेळ सध्या सुरू आहे, अनेक स्पर्धा जिंकतायत, चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती चेंज द गेमने.
फुलरलेनचा बॉल होता, चांगला यॉर्करचा प्रयत्न होता, कापता आलेला नाहीये, चॉप करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 बॉलमध्ये धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 32, 4 चेंडू 32 धावा. लास्ट ओव्हर जयेश पाटील गोलंदाजीसाठी. औपचारिकता, फुल टॉस, बॉल हवेत आहे, जाईल क्लिअर करून का पाहायचं आहे. डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करतो आणि क्लिअर करून बॉल सीमा रेषा पलीकडे स्क्वेअर लेगला हा षटकार. विकास करण्या निघाली भीती मनात नाही, विकास करण्या निघाली भीती मनात नाही. आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई. त्यांचे उद्या आगमन होणार आहे या स्पर्धेला. सुलभाताई गणपत शेठ गायकवाड हालाकीच्या परिस्थितीतून यावेळेला मात्र त्यांनी ही विधानसभा निवडणूक लढवली आणि अशाही परिस्थितीमध्ये भरपूर मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहेत कल्याण पूर्वमधून आणि त्यांचंही उद्या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आमदारताई उद्या इथे उपस्थित होणार आहेत. अनेक आमदार या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत आणि त्याचमुळे या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत, आयोजक आहेत संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांच्या कार्याचा गौरव त्याचमुळे उंचावताना आपल्याला पाहायला मिळेल. एकच ध्यास, आपल्या गावाचा विकास, गावातली सर्व जी मुलं आहेत तर ती क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र यावी. समाजसेवा गावाची करत असताना कुठेतरी क्रिकेटवर तेवढंच प्रेम दाखवावं आणि याच उद्देशाने संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. चेंज ऑफ पेस, गती कमी होती, अंपायरचा सिग्नल येतो, हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या आता 50, अर्धशतक पूर्ण झालंय दिवा कोलीवाडा या टीमचं. 2 बॉल आणि 23 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. खराब खेळ केला दिवा कोलीवाडाच्या बॅटर्सनी, खास करून श्रीकांत सोडला तर कुठल्याच फलंदाजांनी जास्त धावा केलेल्या नाहीयेत. ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर येतोय, चालत चालत जरी जाईल तरी देखील बॉल अडवला जाईल आणि तिथे सिंगल मिळते. 22 धावा करायच्या शेवटच्या बॉलवर. त्यातल्या त्यात दिवा कोलीवाडा या टीमला पेनल्टी देखील लागली आणि ती होती 5 धावांची. त्या एक्स्ट्रा धावा देखील वाढ झाल्या कारण टी शर्ट्स सर्व खेळाडूंच्या त्याच्यामध्ये साम्य नव्हतं. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 4 धावा मिळतील आणि 17 धावेने हा भव्य विजय मिळवलेला आहे. चेंज द गेम वडवली बी या टीमने. अभिनंदन चेंज द गेम वडवली आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ऋतिक पाटील याला, ज्याने 40 धावांची अफलातून खेळी केली. 400च्या स्ट्राईक रेटने फक्त 10 बॉल त्याने फेस केले आणि 40 धावा त्याने केल्या. 5 षटकार 2 चौकार मारले. ऋतिक पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थँक्स कुणाल दाते सर. अतिशय दमदार 2 बलवान संघामध्ये लढत झाली. एका बाजूला खऱ्या अर्थाने दिवा कोलीवाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट चेंद गेम वडवली क्रिकेट संघ आणि या लढतीमध्ये चेंद गेम क्रिकेट संघाला दंडित होऊनही खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादित केलं. वडवली क्रिकेट संघाचा आम्ही श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये दिवा कोलीवाडा तुम्ही सहभाग घेतला, तुमचा आभार. दिवा कोलीवाडा संगणक व्यासपीठावर या, तुमचा सन्मान इथे केला जाईल आणि